रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मंगळवारपर्यंत त्याबाबतचा निर्णय घेऊ. मंगळवार गेलाय, निर्णय झाला आहे. फक्त त्यांनी जास्त बाहेर बोलू नये. राजीनाम्याचा विषयच नाही. सगळ्यांनी राजीनाम्याची मागणी केली. माणिकराव कोकाटेंना राजीनामा द्यावाच लागेल, कारण आता त्याची चौकशी झाली माझ्या माहितीप्रमाणे, आणि या चौकशीत माणिकराव कोकाटे चांगले अर्धा तास सभागृहात रमी खेळत होत्याचं स्पष्ट झालेलं आहे. अजून तो रिपोर्ट बाहेर आलेला नाही, पण जी माहिती आम्ही घेतली त्याच्यातून स्पष्ट होत आहे. आणि जो व्यक्ती विधिमंडळात रमी खेळतो त्याच्या संवेदनशीलतेचं मला असं वाटतं काय त्याला शब्द वापरता येणार नाही अशा पद्धतीनं असंवेदनशीलता त्यांची आहे. आणि आताच्या घडीला शेतकऱ्यांची परिस्थिती ज्या पद्धतीने आहे त्या काळात या खात्याचा मंत्री संवेदनशील असला पाहिजे. आणि सातत्यानं वेगवेगळे वक्तव्य त्यांनी केलेले आहे. जर त्यांना माफ केलं तर मला असं वाटतं हे सरकार सुद्धा शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. तसं तर आहेच. हे सरकार ज्या पद्धतीनं छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली याचा सुद्धा समर्थक आहे, असंच याच्यात म्हणावं लागेल. त्यामुळे माणिकराव कोकाटेंनी राजीनामा दिला पाहिजे किंवा त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. ते सरकार साधन सुचिता खेळा रमी. मी तर म्हणतो याच्यानंतर सभागृहात मस्तपैकी रमीचे कॅटच घेऊन गेलं पाहिजे ना. मग कशाला मोबाईलवर घ्यायचं, पत्त्याचा डाव मानून खेळलं पाहिजे. याच्यासाठी ते सभागृह केलं की काय. म्हणून निश्चित जनतेच्या मनात रोष आहे. त्याचा जर अंदाज या लोकांना नसेल त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात. ही जे वाचाळ मंत्री आहे त्या सगळ्यांना काल चांगलंच आपलं सगळं त्यात मग संजय शिरसाट, माणिकराव कोकाटे, कदम ही या संधी शेवटच्या समजा नाही तर बाहेर पडावं लागेल. समाधानकारक आहे असं आपण? बिलकुल समाधानकारक. एकीकडे सरकार, देवेंद्रजींचं सरकार एकीकडे मोठ्या बाता मारतंय, विकासाच्या गप्पा मारतंय, साधन सुचितेच्या गप्पा मारतंय, संस्कृतीच्या गप्पा मारतंय. आणि असं असताना एक मंत्र्यांच्या डान्स बारमध्ये बारबाला पकडल्या जातात, एक मंत्र्यांच्या घरामध्ये नोटाचे गट पिशव्याच्या पिशव्या दिसत आहेत, बॅग दिसत आहेत, कशा अवस्थेत बसलेल्या आहेत. एक मंत्री शेतकऱ्याविषयी कशा पद्धतीने बोलतात, एक मंत्री काहीतरी कपडे अर्ध याच्यामध्ये, म्हणजे आता शब्दही वापरता येत नाही मीडिया समोर, याच्यावर पूजा अर्चा करत बसतात. ठीक आहे, तुमचे खाजगी विषय आहे, खाजगी राहिले पाहिजे. परंतु हे जर सार्वजनिक होत असेल तर मला असं वाटतं मुख्यमंत्री नुसते नाराजी व्यक्त करणं, दम मारणं याला काही अर्थ आहे. मुख्यमंत्री मला असं वाटतं हे सगळ्या कारवाई करण्यामध्ये असक्षम ठरतात की काय, अशा प्रकारचा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या जनतेच्या आणि आमच्या मनात निर्माण झालेला आहे. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला होता. त्या कार्यक्रमामध्ये मित्र पक्ष म्हणून शिंदेची शिवसेना आणि भाजपला बोलवलं होतं. भाजपचे सर्व मंत्री आणि आमदार तिथं पोहोचले, मात्र शिवसेनेत फक्त एकनाथ शिंदे सोडता कुणीही आलेलं नाही. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये घुसघुस पाहायला मिळते. मंत्री नाही, आमदारही नाही. माझ्या माहितीवरून त्यांच्या पक्षाचा तो कार्यक्रम होता, त्यामुळे बाकीचे लोक कशाला जातील हा प्रश्न आहेच. धुसफूस आहे त्यांची, पण हे जेवायला गेलं नाही म्हणून धुसफूस या म्हणण्यात काय अर्थ आहे असं मला तरी नाही. दुसरं असं आहे की नागपूरचे उमरेडचे भाजपचे माजी आमदार आहेत, त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना एक पत्र लिहिलंय. त्यामध्ये अशी खंत व्यक्त केली आहे की भाजपमधील इन्कमिंग वाढलं आहे, त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांची संधी हिरावली. हे काही नवीन आहे का काय? फार दिल्लीपासून गल्लीपर्यंत असंच झालेलं आहे. काँग्रेस मुक्त करायचं होतं, काँग्रेसचे लोक येऊन त्यांच्या खुर्चीवर बसलेले आहेत. जुने भाजपचे लोक अजूनही सतरंजात उठलेले आहे ना. मंत्रिमंडळातली यादी घ्या, किती लोक भाजपचे, आमदारांची यादी घ्या, किती लोक भाजपचे. आणि म्हणून या सगळ्या याच्यामध्ये ही दयनीय अवस्था भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाची झालेली आहेच. आणि मला वाटतं ही खचखच आहे ते कोण उमरेडचे आमदार यांनी व्यक्त केली. बघितलं असेल, खडसे म्हणतात मला फसवण्यासाठी माझ्या नातेवाईकांना, माझ्या गावाला फसवणूक सुरू आहे आणि सत्ताधारी स्वतः हे सगळं करत आहे, असं त्यांचं म्हणणं. सत्य आहे, काही असत्य नाही याच्यामध्ये.
कारण पोलीस एवढे फारच कार्यक्षम झाले, दबा धरून बसलेले आहेत. या जरा पोलिसांना आमच्याबरोबर कुठं कुठं मिळतात आम्ही दाखवतो, ट्रक भरून येतात इथं, त्याच्याकडे लक्ष नाही पोलिसांचं, पण 3 ग्रॅमकडे लक्ष आहे. आणि ज्याच्याकडे आढळलं एका लेडीच्या पर्समध्ये, तिला जामीन द्या म्हणतात पोलीस, आणि ज्याच्याकडे आढळलं नाही त्याला PCR मागतात पोलीस. वाटतं ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर हा सगळं प्लांट सगळ्या गोष्टी दिसत आहेत. कारण मी सगळं काल कोर्टाची कारवाई वगैरे सगळं बघितलं, माहिती घेतली, त्याच्यात लक्षात आलं की ज्या महिलेच्या पर्समध्ये या सगळ्या गोष्टी सापडल्या तिला MCR झालेला आहे, पोलिसांनी त्यांचा जामीन होऊ दिलेला आहे. पण ज्यांच्याकडे काहीच सापडलं नाही त्यांना जामीन मिळू नये अशा पद्धतीने प्रयत्न केला, याचाच अर्थ. आणि ज्याच्याकडे सापडलं त्याचं नाव 1 नंबर आरोपी असला पाहिजे, तो आरोपी खाली आहे. आणि ज्याच्याकडे सापडलं नाही खेवलकर, त्याचा नंबर 1 नंबरला आहे. याचाच अर्थ या सगळ्या गोष्टी कुठेतरी प्लांटेड आहेत. हे काही न समजायला एवढी काही जनता थोडी नाही. तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. महाजनांना वाचवण्यासाठी सरकार केली असेल म्हणाले. बिलकुल असू शकतो, कारण महाजनांचं हनी ट्रॅपमध्ये महाजनांकडे बोट दाखवलं जातंय. त्याची इन्क्वायरी सरकारने केली पाहिजे खऱ्या अर्थाने. जर असं आरोप असेल तर हे पहा, जसं सीतेनं परीक्षा दिली तशी मंत्र्यांनी परीक्षा द्यावी ना, पण मी नाही आहे त्याच्यामध्ये, हो त्या चौकशी असं म्हणायला काय प्रॉब्लेम मात्र, असं मंत्र्यांनी म्हणायला काय प्रॉब्लेम. मी काय आरोप नाही करत कोणत्या मंत्र्यावर, पण जर एखाद्याने आरोप केला असेल तर जशी सीतेची अग्निपरीक्षा झाली तशी अग्निपरीक्षा द्यायला काय हरकत आहे की नाही इन्क्वायरी, पण ती टाळायची. आणि जो आरोप करतो त्याच्यावरच मला असं वाटतं अशा पद्धतीने आघात करायचा आहे, हे काही योग्य नाही. काल निवडणूक आयुक्तांनी मराठवाड्याची बैठक घेतली आणि त्यामध्ये असं संकेत दिले की अगोदर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होतील आणि त्यानंतर मनपाच्या होतील, कारण की मनुष्यबळ आणि इतर फॅक्टर असंच होईल ना, एका वेळेस होणार नाही. कारण जिल्हा परिषद पंचायत समित्या, मग याला माझ्या माहितीप्रमाणे वोटिंग मशीन किती अवेलेबल आहे, मग त्या कोणत्या, हा पण महत्वाचा मुद्दा आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समित्या आधी होतील, नंतर नगरपालिका होतील आणि नंतर शेवटी महापालिका होतील, असा माझा अंदाज. पोलिसांचा विषय काढला म्हणून तुम्हाला विचारतो, पोलीस फार तुम्ही म्हणतात 4 ग्राम पकडायसाठी ऍक्टिव्ह करतात. पोलिसांची कार्यक्षमता वाढवणं आहे ना, आता एक राज्य सरकारचा विषय आहे की काय वाटतं तुम्हाला फरक पडेल? नाही, सगळेच पोलीस दोषी असं मी म्हणणार नाही. सगळेच पोलीस चांगले नसतात असं वक्तव्य मुळीच करणार नाही. काही असतात सगळ्या ठिकाणी, त्याच्यातला प्रकार नाही. त्या सगळ्या पोलिसांवर मुळीच आरोप करत नाही. त्याची फरक पडेल का? ऑलरेडी ट्रेनिंग अशी होत असते पोलिसांची, अधिकाऱ्यांची, त्याला नव्याने काही करण्याची गरज नाही. ऑलरेडी ट्रेनिंग होत असते. आणि मला असं वाटतं सामान्य माणसाला सुद्धा एटिकेट्स माहिती असतात, तर पोलिसांना ते माहिती नसावे का? त्यामुळे काही सगळ्या ठिकाणी नासके आंबे असतात, तसे पोलिसांमध्ये एक गट असू शकतो, पण सगळेच पोलीस असेचे असं आपण नाही म्हणता येणार आपल्याला, असं म्हणूही नाही. कारण शेवटी काही जबाबदारीनं काम करणारे अधिकारी आहेतच ना या पोलीस दलात. थँक्यू सर. थँक्यू. ते याचं काय झालं होतं त्या आपण साताऱ्याच्या केलं ना, 2 आरोपी अटक झाले, त्यांना 4 दिवस पोलीस कोठडी झाली. दुसरा गुन्हा त्याच्या PSI भावावर पण गुन्हा दाखल केला आणि